सनातन संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात 77 ठिकाणी तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर आणि गडहिंग्लज इथं आयोजित करण्यात आला. या महोत्सवात साधनेचे मौलिक दृष्टिकोन या मराठी भाषेतील ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केलं. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या आणि न्यायाच्या बाजूनं लढणाऱ्यांपेक्षा अधर्मीयांची संख्या आणि शस्त्रबळ दोन्ही अधिक होतं, पण अंतिम विजय हा धर्माचा झाला, कारण भगवंताचा आशीर्वाद धर्माच्या बाजूनं लढणाऱ्यांसाठी होता. आजही परमकल्याणकारी गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळेच एक व्यक्ती म्हणून केवळ परिवारापुरता विचार न करता राष्ट्र आणि धर्म कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन अभय वर्तक यांनी केलं. असत्यमेव जयते पुस्तकाचे लेखक अभिजित जोग यांनी भारतीय समाजातील श्रद्धा, मूल्य नष्ट करण्याचं काम करण्यासाठी एक मोठी इकोसिस्टीम कार्यरत असल्याचं सांगितलं. धार्मिक, आध्यात्मिक असलेल्या वारीत संविधान दिंडी, समता दिंडी आणली जातीये. जेव्हा जेव्हा धर्मसंस्कृती यावर आक्रमण झाली तेव्हा तेव्हा गुरु परंपरेनं आपलं रक्षण केले. आताही आपण तोच भाग लक्षात घेऊन भारतातील महान गुरु परंपरेनुसार वाटचाल केली तर संस्कृतीवरील अतिक्रमण थोपवणं शक्य आहे, असं अभिजित जोग यांनी सांगितलं. यावेळी परमपूज्य धोंडीराम कृष्णा रक्ताडे महाराज, बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या राज्य संयोजक पराग फडणीस, गीता मंदिरचे विश्वस्त हसमुखभाई शहा, अशोक गुरव यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ वाचक, हितचिंतक, विविध संप्रदाय, विविध पक्ष, उद्योजक, विविध संप्रदाय अशा सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.